तर मित्रांनो, तुम्हाला सर्वात आधी प्ले स्टोअर ओपन करायचं आहे. प्ले स्टोअरवरती जाऊन तुम्हाला सर्च करायचं आहे ई पीक पाहणी. तुमच्यासमोर हे ॲप्लिकेशन दिसून जाईल. गव्हर्नमेंटचं हे ॲप्लिकेशन आहे. हे ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यावर व्हील यूजिंग द ॲप हे परमिशन तुम्हाला द्यायचे. परमिशन व्हाईल यूजिंग द ॲप या बटनावर क्लिक करून परमिशन द्यायचे. परमिशन दिल्यानंतर तुम्हाला डाव्या साईडला स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे विभाग निवडायचा आहे. विभाग च्या खाली तुम्हाला इथे दिसून जाईल बघा, इथे हंगाम, रब्बी हंगाम, शेतकरी स्तरावरील कालावधी तुम्हाला इथे दिलेला आहे. इथे विभाग निवडल्यानंतर इथे बाणाचा जो काही खाली आयकॉन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे बघा लॉग इन पद्धत निवडायची. शेतकरी म्हणून लॉग इन करा. त्यानंतर शेतकऱ्याचा इथे मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर विभाग, जिल्हा, तालुका, गाव शेतकऱ्याचं इथे सिलेक्ट करायचं आहे, जे काही तुमचं असेल ते, आणि हिरव्या बाणावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे खातेदार निवडायचं आहे. इथे बघा पहिले नाव, मधले नाव, आडनाव, खाते क्रमांक, गट क्रमांक, ते बऱ्याच पद्धती ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला. तर गट क्रमांक किंवा खाते क्रमांक टाकून तुम्ही इथे शोधा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. शोधा ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे त्यानंतर शोधा ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे खाली बघा खातेदार निवडा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जे काही शेतकऱ्याचं व्यवस्थित नाव इथे चेक करायचं आहे. जे असेल ते सिलेक्ट करायचं तुम्हाला आणि हिरव्या बाणावरती क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला इथे बघा खातेदाराचे नाव, तुमचं नाव इथे तुम्हाला दाखवलं जाईल. खाते क्रमांक तुम्हाला इथे दाखवला जाईल. त्यानंतर इथे पुढे ऑप्शनवरती क्लिक करायचं. जसं तुम्ही पुढे ऑप्शनवरती क्लिक कराल तसं तुम्ही जर अगोदर नोंदणी केली असेल तर तुम्हाला तिथे दाखवलं जाईल तुम्ही ह्याच्या अगोदर नोंदणी केलेली आहे. आणि अगोदर जर नोंदणी नसेल तर तुम्हाला एक OTP येईल. ते OTP टाकून पुढे तुम्ही जाऊ शकतात. तर इथे बघा आमची आधीच इथे नोंदणी होती म्हणून इथे मी होय ऑप्शनवरती क्लिक करतो आहे. त्यानंतर परत एकदा इथे खातेदाराचे नाव विचारलं आहे, व्यवस्थित इथे सिलेक्ट करायचं नाव. त्यानंतर खाली इथे बघा 4 अंकी संकेतांक क्रमांक विचारला आहे. तर जो काय असेल तो इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. जर संकेतांक क्रमांक विसरलात तर इथे खाली ऑप्शन दिले संकेतांक विसरलात, या ऑप्शनवरती क्लिक केल्यावर तुम्हाला संकेतांक क्रमांक तुम्हाला दिसून जाईल. त्यानंतर तुम्हाला इथे पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे बघा कायम पड, चालू पड नोंदवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. कायम पड, चालू पड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या शेतामध्ये जर कायम पड, चालू पड जर असेल तर तुम्ही इथे ते निवडू शकतात. नाहीतर हा ऑप्शन तुम्ही सोडून देऊ शकतात. इथे बघा खाते क्रमांक दिलेला आहे. इथे तुम्हाला गट क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर कायम पड, चालू पड प्रकार इथे निवडायचा आहे. कायम पड आणि त्यानंतर पड निवडायचं इथे तुम्हाला. खाजगी वन, इथे बघा राखीव वन, डोंगर पड, वाळवंट पड, असे प्रकारचे इथे तुम्हाला पड दिलेले आहेत. जे काय असेल ते तुमचं सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला. अशा पद्धतीने तुम्ही ते पड निवडून तुम्ही ते बघू शकतात. तर आपण हे काय बघणार नाहीत, डायरेक्ट तुम्हाला. त्यानंतर इथे दुसरं ऑप्शन आहे पीक माहिती नोंदवा, या ऑप्शनवरती क्लिक करायचं डायरेक्ट. हा महत्त्वाचा ऑप्शन आहे. इथे तुम्हाला खाते क्रमांक निवडायचा आहे, तुमचा गट क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर इथे हंगाम तुम्हाला निवडायचा आहे. आता रब्बी आहे म्हणून रब्बी हंगाम सिलेक्ट करा. त्यानंतर इथे खाली बघा पिकाचा वर्ग तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर पिकाचा प्रकार, त्यानंतर पिकांची, झाडांची नावे तुम्हाला इथे निवडायची आहेत. त्यानंतर तुम्हाला इथे पिकांची, झाडाची नावे तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. इथे बघा ज्वारी, बाजरी, मका, मूग, सोयाबीन, उडीद, कापूस, हरभरा, अशा प्रकारची इथे विविध नावे तुम्हाला इथे दिलेली आहेत. जे काही तुमच्याकडं असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे खाली बघा जलसिंचनाचे साधने क्षेत्र तुम्हाला इथे वरी त्याच्या आधी भरून घ्यायचं. पूर्ण क्षेत्र किती आहे ते भरायचं आहे. त्यानंतर जलसिंचनाचे साधने तुम्हाला इथे निवडायचं आहे. खाजगी कालवा, सरकारी कालवा, विहीर, तलाव, बंधारा, नदी, नाला, जे काही असेल ते तुम्हाला इथे निवडायचं आहे.
त्यानंतर खाली इथे बघा तुमच्या पिकाला जे काही सिंचन पद्धती आहे ते तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर लागवडीचा दिनांक, तुमच्या पीक लागवडीचा दिनांक इथे तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर किमान आधारभूत किंमत योजना अंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करायची आहे का? असेल तर होय करू शकतात, नसेल तर नाही या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे खाली पुढे जा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे खाते क्रमांक आणि गट क्रमांक इथे वरी तुम्हाला दिसेल. इथे तुमच्यासमोर एक नकाशा ओपन होईल. आपल्या जो काही गट क्रमांक आहे तिथे तुम्हाला जाऊन उभं राहायचं आहे. आता इथे बघा हिरवं तुम्हाला लोकेशनचं चिन्ह दिसतं आहे. तिथे आत्ता आपण उभे आहोत. जिथे असाल तिथे जायचं आहे, उभं राहायचं आहे आणि अद्ययावत करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे अंशांश रेखांश तुम्हाला इथे दिसेल. त्यानंतर खाली तुम्हाला इथे पुढे जा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे पिकाचे छायाचित्र म्हणजे तुम्हाला इथे तुम्हाला फोटो घ्यायचे आहेत. तर इथे मी दोन्ही पद्धतीने फोटो इथे पिकाचे घेतलेले आहेत. तुम्हाला इथे रेखांश अक्षांश तुम्हाला इथे न चुकता GPS द्वारे तुम्हाला इथे दाखवला जाईल. त्यानंतर इथे खाली टिकवरती क्लिक करायचं, हिरव्या टिकवरती क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला इथे तुमची सर्व माहिती इथे तुम्हाला दाखवली जाईल. पीक पाहणीचा दिनांक, खाते क्रमांक, इथे पिकाचा वर्ग, हंगाम, जलसिंचनाचे साधन तुम्हाला इथे सर्व माहिती बघून घ्यायची आणि खाली इथे वरीलप्रमाणे पिकांची माहिती योग्य व अचूक असल्याचे मी घोषित करत आहे या ऑप्शनवरती टिक करायचे आणि पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर तुम्ही इथे पिकांची माहिती पहा इथे ऑप्शन बघू शकतात. तुम्हाला माहिती बघायची असली तर तुम्ही इथे बघू शकतात. खाली इथे तुम्हाला ऑप्शन दिलं आहे दुरुस्ती करा. जर काही चुकलं असेल तर तुम्ही दुरुस्ती करू शकतात. अजून जर तुम्हाला पीक ॲड करायचे असले तर तुम्ही इथे करू शकतात. नंतर तुम्हाला इथे बांधावरची झाडे नोंदवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला खाते क्रमांक निवडायचा आहे, गट क्रमांक तुम्हाला इथे निवडायचा आहे. परत बांधावरची झाडे तुम्हाला इथे निवडायची. तिथे बघा हिरडा अशा प्रकारचे, अर्जुन, चंदन, अशोक, ऐन, पिंपळ अशा प्रकारचे विविध प्रकारचे झाडे तुम्हाला इथे दिलेले आहेत ऑप्शन. तर तुमच्याकडे जे काय असेल ते तुम्हाला इथे निवडायचं आहे. त्यानंतर झाडांची संख्या तुम्हाला इथे 1, 2 काय असेल ते इथे सिलेक्ट करायचे. त्यानंतर झाडांचा अशा पद्धतीने एक फोटो घ्यायचा. इथे तुम्हाला 2 फोटो छायाचित्र अपलोड करायचे आहेत. अशा पद्धतीने दुसराही फोटो तुम्हाला इथे अपलोड करायचा. त्यानंतर इथे पुढे आल्यानंतर इथे बघा वरीलप्रमाणे बांधावरची झाडांची माहिती योग्य व अचूक असल्याचे मी घोषित करत आहे या ऑप्शनवरती तुम्हाला टिक करायचे. त्यानंतर पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर आपली इथे बांधावरची झाडाची नोंदणी इथे झालेली आहे. तुम्ही इथे माहिती बघायची असली तर माहिती पाहू शकतात. दुरुस्ती तुम्हाला करायची असली तर दुरुस्ती करू शकतात. अजून झाडे तुम्हाला ॲड करायचे असेल तर तुम्ही तिथे ॲड करू शकतात. त्यानंतर इथे तुम्हाला पीक माहिती मिळवा या ऑप्शनवरती केल्यानंतर तुम्हाला इथे पिकाची माहिती तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर पीक माहिती प्राप्त झाली म्हणजे आपली पीक पाहणी इथे झालेली आहे. तर महत्त्वपूर्ण अशी ही माहिती होती, व्हिडिओ होता. तर आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.